व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता माझ्या ब्रेनला एवढी सवय झाली आहे ना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी उठण्याची. एक दिवस जरी म्हटलं ना आज आराम करूया, तब्येत ठीक नाही आहे, तरी रेडीच होत नाही, डोळे झाकतच नाहीत परत, खरं सांगायचं तर. आणि इथे जाताना ना रोज मला स्वामींचं दर्शनही होतं. मी दुरूनच व्हिडिओ काढला आणि नंतर घरी आल्यावर ना एक अर्धा तास कॉम्प्युटरचे प्रश्न वाचले टायपिंगच्या पुस्तकामधून, MS एक्सेलचे. त्यानंतर ना मग मी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरात जात असते. तर सकाळी मस्त अर्धा तास अभ्यास केला कॉम्प्युटरच्या प्रश्नांचा. आणि कॉम्प्युटरचे वाचलेत प्रश्न तर कॉम्प्युटरचाच MS एक्सेलचा एक व्हिडिओ पाहिला, जो SPK अकॅडमी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे यापूर्वी. तुम्हालासुद्धा त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हीसुद्धा काम करता करता ते व्हिडिओज ऐकू शकता. तर पाहू शकताय पिल्लू इथे झोपलेला आहे, अजून 8 वाजत आलेले आहेत. आणि मग म्हटलं चला हा झोपला आहे ना, तोपर्यंत आपली बाकीचे स्वयंपाक वगैरे कामं हळूहळू न आवाज करता आवरून घेऊयात. तर स्वयंपाकामध्ये आज टोमॅटोची भाजी आणि चपाती करणार होते, कारण आरबीने मला रात्रीच सांगितलेलं की मम्मी उद्या सुकी टोमॅटोची भाजी बनव म्हणून. तिला खूप आवडतं कांदा घालून मस्त टोमॅटो, छान आवडतो तिला. लहान होती तेव्हापासून खाते, अजूनही लहानच आहे, परंतु छोटी होती 2-3 वर्षाची तेव्हापासून तिला अशी भाजी आवडते. तर नेहमीप्रमाणे आपला फोन साईडला ठेवायचा आणि कानामध्ये हेडफोन टाकून आपलं काम चालून द्यायचं. उठलाय आत्ताच आणि त्याचं म्हणणं आहे फ्रीज उचकलंय तरी उठल्या आणि खरबूज खायचंय, द्राक्ष खायचे, तेवढं सकाळी. आणि फ्रीजमधलं लगेच कसं येणार ना, तो भांडतोय माझ्या पप्पानी माझ्यासाठी आणलंय, बोलतो काय काय पाहिजे होती. डाळिंब कुठे? डाळिंब तर नाही आणले पप्पानी. द्राक्षे पण एवढ्या सकाळी कोण खातं द्राक्षे? अरे पण सर्दी होईल ना, खूप थंड आहेत ते, दुपारी खायचे असतात. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी आणि दीदीला आणि मला सगळ्यांना आणले ना. मग सगळ्यांना आणले ना. मग तू काय बोलतो माझ्यासाठी आणले? दुपारी खाऊ. आता नाही. तू ब्रश केला का? हा, कधी करतो मग? आधी ब्रश करावं, भूक लागली असेल पोटाला. नाही लागली भूक पोटाला? मग चल ना मग पटकन ब्रश करून. लहान मुलांची ना नखं काढा, त्यांचं ब्रश करा, त्यांना आंघोळ घाला, कपडे घाला, सगळं बारीक निरीक आपल्याला करावं लागतं. त्याच्यामध्येच खूप सगळा वेळ निघून जातो. तर ठीक आहे, आता त्याच्यानंतर ना मग मी फरशी वगैरे पुसून घेतली, जेवण केलं आणि तोपर्यंत वाजलेले होते 10. तर काल ना आमचा MSW 3rd सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला आहे आणि पास पण झाली आहे. CGPAमध्ये मार्क्स असतात त्याचे. तर 10 पैकी 8 पॉईंट समथिंग मिळालेत मला, म्हणजे 100 पैकी 80% म्हणायला लागतील. तर एकंदरीत चांगला स्कोर आला आहे आणि प्रयत्न असेल की 4th सेमिस्टरला याहीपेक्षा चांगला स्कोर येईल, म्हणजे त्याचासुद्धा अभ्यास करायचा मला. एकदा हायकोर्टचा पेपर एप्रिलमध्ये झाला ना की मग मी माझा MSWचा अभ्यास महिनाभरात व्यवस्थित कव्हर करू शकते. त्यामुळे अपेक्षा आहे की जी आपल्याला 26 तारीख सांगितली जाते 26 एप्रिल, त्याच तारखेला हायकोर्टाचा पण पेपर होईल आणि व्हायला पाहिजे. म्हणजे मग माझं MSWचं पण 4th सेमिस्टर जे आहे ते व्यवस्थित पार पडेल. तर अजून माझं तोंड एवढं काही बरं नाही आहे, पण आता किती दिवस थांबणार ना. एक फोड असतं तर काही नसतं वाटलं, परंतु 3-4 फोड असे सलग आलेले आहेत. त्याचं कारण काही समजलं नाही मला. बहुतेक जागरण झालं एक दिवस जास्त आणि त्यामुळेच ते फोड आलेले आहेत मला.
आणि असं मला खूप वर्षांपूर्वी व्हायचं की जास्त तोंड यायचं, पण आता हा प्रॉब्लेम परत खूप वर्षानंतर तोंड आले माझं. बरं वाटण्याची जर टाईम म्हणजे वाट पाहत बसले तर त्याच्यामध्ये मग 2-3 दिवस अजूनही निघून जातील असं वाटतंय. अभ्यास तेवढा मागे पडत चालेल आणि मग आणखीन प्रेशर वाढत जाईल अभ्यासाचं. त्यामुळे न थांबता थोडंफार म्हणजे रात्रीची झोप जी आहे ते एखादा तास वाढवणार आहे मी, कारण आता मी पहाटेच उठून जातो आहे ना आणि रात्री पण उशीर होतो झोपायला. त्यामुळे थोडंसं जागरणामुळे कदाचित झालं असेल, परंतु हरकत नाही. 8 तास झोप जी आहे ती कंप्लीट घ्यायची असं ठरवलेलं आहे. 7 तास चालू होते, परंतु आता 1 तास वाढवावं लागणार आहे. हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे, कारण आता दीड वर्षापासून जवळजवळ म्हणजे मॉर्निंग वॉक वगैरे कशालाच जात नव्हते ना मी. तर वजन पण वाढलेलं, जास्त नाही पण एक 4-5 किलो. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे मग असे साईड इफेक्ट्स आपल्या हेल्थकडे दिसतात आपल्याला. आपण झोप व्यवस्थित नाही घेतली किंवा व्यायाम वगैरे केला नाही तर हे असे सगळे साईड इफेक्ट आपल्याला जाणवतात आणि ते टाळणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे, मुलांकडे पण लक्ष दिले पाहिजे, सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या पाहिजे.